सामन्याला सुरुवात. चला सामना चालू करणार. सामना चालू 3 षटकाचा असणार आहे. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू. राजेश याला खूप अनुभव आहे या मैदानाचा. अनेक स्पर्धा इथे जिंकलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सामनावीरचा सुद्धा पुरस्कार अनेक वेळा घेतलेला आहे. त्यामुळे पुरेपूर फायदा उचलणार आपला अनुभवाचा. आता मात्र फुल टच चेंडू होता पण तो सरळ ढकलून दिला घोषांकी क्षेत्रात आणि पंचांनी पॅनलाइज केला आहे. नो चेंडू वेस्ट हाईटच्या वरती चेंडू आला होता. पंचांनी दंडित केला आहे. नो बॉल आणि पुढचा चेंडू असणार तो फ्री चेंडू असणार आहे. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. आणि संधी चालून आली ती राहुलला. एक मोठी संधी आक्रमक फटका खेळण्याची संधी चालून आलेली आहे. आता मात्र चांगला फटका फ्रीटचा फटका होता. एक धाव धावून घेतली दुसऱ्या प्रयत्न आणि माहीमधला बाहुबली म्हणजेच दुर्वेश चांगलं क्षेत्ररक्षण. तर आज दिवसभरात 8 संघांनी प्रवेश घेतला आहे आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असणार आहे. आता मात्र मोठा फटका मारला मोह काही आवरला नाहीये आणि सूर्या नायडू त्या ठिकाणी झेल टिपतोय. मोठा झटका राहुलच्या रूपात. राहुलने प्रत्येक टायमाला रन्स केले होते. या टायमाला तो अगदी माफत बाहेर आलेला आहे. चला पुढील फलंदाज विनंती असणार आहे त्याला घाई करायची आहे. न्यू बॅटर राहुल गडी बाजल्यानंतर आले ते दुसरे राहुल चौधरीच्या बदली राहुल जोगाडिया. राहुल जोगाडिया सुद्धा या मैदानात वारंवार खेळत असतात. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर इथे खेळतात मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आणि त्यांना सुद्धा थोडाफार अनुभव आहे या मैदानाचा. थोडी घाई करायची पंच. ब्लॉक होल चेंडू आणि एक्स्ट्रा उद्ध्वस्त करून टाकल्यात. क्लीन बोल्ड राहुल जोगाडिया. काही चेंडू कळला नाही. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र वापरला तो राजेश यांनी. अप्रतिम चेंडूचा मारा आपण पाहू शकता की क्लीन बोल्ड. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 3. 2 गडी बाद झाल्यात. 3 धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ आता बंद झालेला आहे. न्यू बॅटरने आकाश आलेले आहेत. आकाश झा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत 4 चेंडू झाले. 3 धावा झाल्या. 2 विकेट गेलेल्या आहेत. सर्व काही पाहायला मिळाल्या षटकामध्ये. स्ट्राईकला ते आकाश झा. आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढत आहे. संघाची धावसंख्या झाली 4. 2 गडीच्या मोबाईल आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे.
आणि चेंडू मिसहिट झाला होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आणि 2 धावा प्राप्त केल्या. या 2 धावांच्या संघाची धावसंख्या झाली 6. एक षटक संपलेला आहे. एक षटकाने संघाची धावसंख्या झाली 6. चला पुढील गोलंदाज यायचा आहे कारण की हळूहळू वेळ निघून जात आहे. संघाची धावसंख्या 6. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या आणि आता धावसंख्या झाली 8. पहिल्या संघात 7 धावा होत्या पहिल्या षटकात. आणि आता मोठा फटका पाहायला मिळालेला आहे. चेंडू सीमारेषा पार. मैत्री षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 14. चांगला चेंडू मैदानात बॉल आलेला आहे. सर बॉल घ्यायचा मॅच बॉल. दोन्ही राहुलची विकेट गेली. मिसहिट आहे. चेंडू ग्राउंड मध्ये आहे आणि डिक्लरच्या झोन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळणार आहे. संघाची धाव संख्या 15. 15 15. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता आणि त्याला फेकून दिलाय पण चांगली झेल घेतली राजेश यांनी. आपला तोल सावरला. चेंडू उंचावर उभा फेकला आणि परत मैदानात चेंडू झेल केलेला आहे राजेश यांनी. एक चांगला झेल टिपला आहे. आकाशाने एक चांगला फटका मारला होता. वेगवान फटका मारला होता. स्वतःची विकेट गेलेली आहे आकाश. चला न्यू बॅटर तर लवकर यायचा मैदानात. सकाळपासून खूप वेळ वाया गेलेला आहे. त्याची कसर आता आपल्याला भरून काढायची आहे. आपल्याला कळलंच की सकाळी जो वेळ वाया गेला त्यामुळे आता किती नुकसान होणार आहे. लेफ्ट आर्म बॅट्समन इसियाक शेख. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. चला दुसरा बॉल घ्यायचा सर. पुढील गोलंदाज मोहित.
शेवटचा षटक असणार आहे. अनिकेत मात्र खूप वेळा नॉनस्टॉपला उभे होते आणि स्ट्राईकवर आलेला पहिल्याच चेंडूवर षटकार ढकलून दिलाय अनिकेत यांनी. 6 धावा प्राप्त केल्या त्यांनी. 6 धावानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 22. भरपूर वेळाने धावशतक हल्लेलं आहे. 6 धावांनी 22 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारला प्रहार होता पण चेंडू गोशांकी क्षेत्रात जाणार आहे. तिथे एकच धाव आहे. चांगली फलंदाजी म्हणता येईल. आणि आपण पाहू शकतो की मृदुंगाचार्यामध्ये आजचा फायनल डे असणार आहे. फायनल डे असणार तिकडे नाईट मॅच आहेत. तर सर्व प्रेक्षक ही मॅच संपल्यावर तिकडेच जातील. मोस्टली माहीममधले प्रेक्षक. आणि हा चेंडू 1 बॉल सर्व खेळाडूच्या हातात गेला आणि एक धावगिरी घेण्याचा प्रयत्न होता आणि ती पूर्ण केली आहे सहजरित्या. आणि हे स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे कारण की इस्टॅक थोडं लेफ्ट आर्म आहे आणि लेफ्ट आर्मला ग्राउंड थोडं अपुरं आहे त्यामुळे अनिकेत पुरेपूर फायदा उचलू शकतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू 1 बाउंस सरळ खेळाडूच्या हातामध्ये फेकी करणार. तितक्या 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि पूर्ण केलेल्या आहेत. थ्रो थोडा अवकाशाच्या वरती होता त्यामुळे 2 धावा निश्चित प्राप्त करणार आहे तो अनिकेत. आणि 2 धावांच्या संघाची धावसंख्या झाली होती 27. चार चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूत किती धावा होतील. तर एक जोरदार प्रहार आणि चेंडू आता तो सरळ डिक्लेअर झोन मध्ये. सर आताचा 1 धाव असणार आहे ना. 1 धाव. आणि आता मात्र मोठा प्रहार शेवटच्या चेंडूला सरळ सीमारेषा पार पडत षटकारासाठी. आणि या 6 धावांच्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 34. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे. लगेचच आपण क्षेत्रातून सगळं घ्यायचं आहे आणि फलंदाजीसाठी सुद्धा US पण आपण लवकरात लवकर यायचं आहे. नारायण तांडेल आपण सगळे बॉल कलेक्ट करून घ्यायचे आहेत. स्पर्धेचे जुने बॉल जमा करायचे सर्व. चला लवकरात लवकर सिच्युएशन लावून घ्यायचं आहे.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला ते सूर्या. युएस स्पोर्ट आपला 12 प्रतिनिधी पाठवायचा. युएस स्पोर्ट सर्वेश सुबोध सुबोध आणि अप्रतिम चेंडू. डॉट चेंडू. निर्धावाचा चेंडू. प्रितेश नॉन स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईक एंडला प्रितेश. स्ट्राईक एंडला सूर्या. आणि हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंडू पडून हलकासा बाउन्स होतो आहे त्यामुळे निर्धावाची सांगता होत आहे चेंडूची. अप्रतिम चेंडूचा मारा नितीश यांच्या मार्फत. सूर्याने आडू 2 चेंडू सतत डॉट. आता मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू काहीच कळलं नाही. 3 चेंडू डॉट झालेले आहेत. 35 टू विन आहे. आता मात्र चेंडू थोडा आवाक्याच्या बाहेर आहे आणि पंचांनी तो दंडित केला. आज सकाळपासून पंच अचूक असे पंच लाभलेत या आपल्या शिवनेरी क्रिकेट क्लबला. स्वर्गीय यज्ञेश रामदास म्हात्रे उर्फ पद्या मैत्री चषक 2025 पर्व दुसरे आयोजक आहेत आपले शिवनेरी क्रिकेट क्लब. आता मात्र हेलिकॉप्टर काढला तो लँड केला तो सरळ 6 धावांस करिता आणि पहिला षटकार आणि आपलं खातं सुद्धा उघडलं षटकाराने. धावांचा श्री गणेशा गेला षटकाराने. आता मात्र पुन्हा आवाक्याच्या बाहेर चेंडू आहे. पंचाने दंडित केलाय. व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर चेंडू. व्हाईट चेंडू. चला सामना चालू ठेवायचा लवकरात लवकर. अजून 2 षटक हाताळायचे आहेत. यानंतर पुन्हा सूर्या पुन्हा एकदा प्रहार केला पण चेंडू मिसटाईम होऊन चेंडू मैदानात आणि कॅच झेल बाद झालाय. अनिकेत ती कॅच पकडलेली आहे. चला पुढील गोलंदाज एक चेंडू आहे. बॅटर नवीन बॅटर न्यू बॅटर राजा. राजेश मोठा फटका मारता मोह होता काय आवरला नाही. चेंडू सरळ खेळाडूच्या हातात. आकाशाने तो झेल टिपलेला आहे. आकाशने दिवसभरात 4 ते 5 झेल घेतले. अचूक असे झेल घेतलेले आहेत. त्याचं सुद्धा मोठं योगदान असणार आहे ते युएस स्पोर्ट संघाला. एकही झेल त्याच्यात सुटला नाही आहे. चेंडू आकाशात येऊन दे किंवा फ्लॅट येऊन दे त्यांनी अचूक अशी झेल बाजी घेतलेली आहे. चला न्यू बॅटर
The bowler Fakira. Fakira. प्रितेशांचा जोरदार प्रहार आणि शेंडू सीमा रेषा पार षटकार. संघाची धाव संख्या झाली होती 15 नॉन स्ट्राईकचं नाव सांगायचं आहे. सुबोध. नॉन स्ट्राईक बॅटर तौसिफ. 35 धावांचं आव्हान असणार आहे. आणि पंचांनी दंडित केलाय. वाईट चेंडू असणारा आणि चौकार. उद्या सकाळी ठीक 9 वाजता सामना सुरू होणार आहे. तो शिवनेरी विरुद्ध मयूर स्पोर्ट्स. मयूर 11 दोन्ही संघांना नोंद असणार आहे की 9 वाजता ऑन ग्राउंड यायचं आहे. सामन्याला लगेच सुरुवात होणार आहे कारण की एक सामना आपला अधिक खेळवायचा आहे. दरम्यान चांगला फटका आणि 1 बाउन्स. मैदानाच्या बाहेर चेंडू. चौकार. प्रितेश मात्र सुरव्यवस्था आहे. एक षटकार एक चौकाराची खेळी गेलाय. 2 चौकार खेळ मारलेले आहेत आणि संघाची धाव संख्या झाली होती 24. 24. पस्तीस धावांचं लक्ष असणार आहे. संघाची धाव संख्या झाली होती 24. 11 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडूत 11 धावांची गरज. चला लवकर घाई करायची आहे. आज सकाळच्या न्यू बॉलर नागेंद्र एक अंडर एजचा बॉलर आहे. खूप छान बॉलिंग सकाळपासून केली आहे नागेंद्र यांनी. सात चेंडू 11 धावांची गरज. नागेंद्र गोलंदाजी मार्कवर आणि बॅट सुटलेली हातातून. दुखापत नाही. बाईस रन असणार आहे. जोरदार प्रहार होता. चेंडू जर लागला असता तर सर रेज हॉस्पिटलच्या भीतीला वादळला असता. तसं काही झालं नाही आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावांची गरज आहे. सेमीफायनलचा सामना आहे. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश घेईल. चांगला चेंडू. नागेंद्र यांचा अचूक असा टप्पा. एक अंडर एजचा खेळाडू अप्रतिम गोलंदाजी करतो आहे ओपन एज मध्ये. डॉट चेंडू
झालेला होता मगाचा. पुढील चेंडू पुण्याचा चांगला चेंडू, अप्रतिम असा टप्पा पकडलाय नागेंद्र यांनी. आज सकाळपासून अगदी अचूक अशी गोलंदाजी करत आहे, अचूक अशा टप्प्यावर गोलंदाजी करत आहे. फलंदाज रोखून ठेवला आहे. शेवटचे 3 चेंडू असणार आहेत. 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका पाहायला मिळेल का? तिथे सुद्धा एक षटकार 2 चौकारावर खेळत आहेत. आता मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न होता, पण अप्रतिम अशी तुमची पोरं उभं करा, पण रशी काढा तिकडनं. येतं जातं लागणार, मग आम्हाला लागतात लागले आणि त्यामध्ये पुन्हा त्याला लागलेली आहे. आता लगेच काढ. मॅच संपण्याची वाट बघू नका. पहिली मॅच रशी काढा. उद्या मॅच असेल रशी लावू नका, माणसं उभी करा. चालेल, कारण की ती रशी दिसून येत नाहीये. ओके सर. तर बॅट्समन बाद झालेले आहेत. केदार तिकडची रशी काढून घ्यायची आहे. अभि चला, शेवटची 2 चेंडू आहेत. राजेश स्ट्राईक वर आहेत. एक धाव जोरात धावून घेतलेला आहे. दुसरा धावेचा प्रयत्न असणार आहे आणि तेवढा चांगला थ्रो राहुल जोगरे यांचा, पण 1 बाउन्स आणि 3 धावा गेलेल्या आहेत. आता या चेंडूवर एक चेंडू 6 धावांची गरज असणार आहे. जरी 2 धावा गेले 7 धावांची गरज असती. जर 2 रन गेले असते तरी कंपल्सरी चेस होता. आता एक चेंडू 6 धावांची गरज. तीन धावा असणार आहेत. दुसरा धाव घेतली होती. राहुल यायचा पण मागे वाटतं. शेवटचा चेंडू असणार. एक चेंडूवर 6 धावांची गरज असणार आहे. दुसरी धाव त्यांनी घेतली होती तेव्हा तोही थ्रो केला होता आणि तो डिक्लेअर स्वरूपात गेलाय. तसे 3 धावा मिळाल्यात. आता एक चेंडू 6 धावांची गरज. राजेश ऑन स्ट्राईक. रोमांचक सामना, सेमीफायनलचा सामना. एक चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईकला ते राजेश संघाचा कर्णधार. नॉन स्ट्राईकला आणि हा फटका थोडा मिस झालेला आहे. चेंडू मैदानात शाबूत आहे. षटक संपलेला आहे आणि मॅच विन झाले ते भांडूप स्ट्रायकर सुबोध. US स्पोर्ट्स सुबोध इथे यायचं. चला बॉल जमा करायचे आहेत आणि सामना